श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या 3 चुका टाळा. धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील. माता लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही. लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील आणि म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका तुम्ही अजिबात करू नका. जर तुमच्याकडून अशा चुका होत असतील तर आपोआपच पैशाचे येणे थांबते आणि हळूहळू आपल्याला आर्थिक नुकसान होऊ लागते. नको त्या ठिकाणी नको त्या वेळी अवाढव्य पैसा खर्च केला जातो. तर कोणत्या आहेत या 3 चुका ज्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते. तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा, आपल्या तिजोरीत पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळा तर नोटा वाढत जातील. घरामध्ये पैशांची बरकत आहे राहील. वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीनच जास्त वाढ होते. ज्या आपल्या घरामध्ये धन आहे, वैभव आहे, पैशांमध्ये प्रचंड वाढ करतो, तसेच असा उपाय आज आपण पाहणार आहोत. खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत ज्या लक्ष्मीकारक आहेत, लक्ष्मी प्रधान आहेत, ज्या लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करतात आणि लवकरात लवकर खेचून घेतात. या वस्तूंचा वापर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते व आलेली लक्ष्मी सातत्याने आपल्या घरामध्ये टिकून राहते. तिच्यामध्ये कधीही आपल्याला कमतरता भासत नाही. मित्रांनो, आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे. तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि आपल्याला लक्झरियस लाईफ प्रदान करतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो. तुम्ही जर नोकरी करत असाल, उद्योगधंदा करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर मित्रांनो, त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ शकू लागते. या वस्तूचा वापर नक्की करावा. खरं तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात सुद्धा या वस्तूंचा वापर सर्रास केला जातो. म्हणूनच कदाचित त्या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीही हटत नाही. कितीही मोठी संकटे येऊन त्यांचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही. पुन्हा एकदा हे लोक उभारी येतात. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लवकरच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल. मित्रांनो, हा उपाय आपल्या खिशातील पैसा त्यांना खर्च होऊ देत नाही. विनाकारण जो काही खर्च होतो त्याच्यापासून आपला बचाव करतो आणि पैशामध्ये वाढसुद्धा करतो. अगदी याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत. जर आपण या नियमांचे पालन करू लागलो तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहे, पैशांमध्ये वाढ होत आहे. तर मित्रांनो, आपल्या शरीराला 2 बाजू असतात, उजवी बाजू आणि डावी बाजू. आणि डावी आणि उजवी बाजू या बाजूंच्या हातांनी आपण पैशांचे व्यवहार करत असतो, देवाणघेवाण करत असतो. हिंदू धर्मशास्त्रांमध्ये आपण शिवपार्वती पहा. शिवपार्वती शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे. उजवी बाजू ही मजबूत मानली जाते. कोणत्याही गोष्टींचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू आणि डावी बाजू जी असते ती माता पार्वतीची असते. माता पार्वती आपल्या सर्व जीवांमध्ये शक्ती स्वरूप रूपात स्थित आहे. ही बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते. या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते. त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते. अगदी याच नियमांचा वापर तंत्रमंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो. मित्रांनो, आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही ज्या नोटा देता
त्या नोटा दुमडून द्या, विसरू नका. त्या नोटांची गडी करा आणि नेहमी आपण उजव्या हाताने पैसे द्या. उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टींवर खर्च होत नाहीत किंवा या पैशांचा दुरुपयोग कधीच होत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टींवर पैसा खर्च करता, गुंतवणूक करता, मात्र हा पैसा जर वाया जात असेल, गुंतवणुकीमध्ये तोटा होत असेल, घट होत असेल, तर अशा वेळी लक्षात ठेवा, पैसे नेहमी देताना उजव्या हाताने द्या. आणखीन एक गोष्ट, पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नका. यामुळे लक्ष्मी माता क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पैसा घेते. तसेच पैसे देताना दुमडून द्या, सरळ नोटा देऊ नका. लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका. खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात. यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो. घरामध्ये इकडे तिकडे पैसे ठेवू नका. बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजरवर, कपाटावर, खिडकीमध्ये तसेच इतर ठिकाणी पैशाचे कॉईन पडलेले असतात. हे अत्यंत चुकीचे आहे. पैसा नेहमी पाकिटात, पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो आदराने ठेवला गेला पाहिजे. आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय. आपल्याकडे जे चलनी नोटा आहेत, अगदी 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, जितक्या काही चलनी नोटा आहेत त्या नोटांचा एक गठ्ठा बनवा. अगदी छोटासा, म्हणजे 5, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 असा या नोटांचा एक गठ्ठा बनवा. प्रत्येक नोटेवरती मगजबियांची पावडर टाका. ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडी चिमूटभर का होईना टाका. नंतर त्यांची घडी बंद करून त्या नोटा आपल्या पाकिटमध्ये ठेवा. त्या कधीच खर्च करू नका. मित्रांनो, मगजबीचा स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटमध्ये आहेत, तोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल. नोटा संख्या वाढत जाईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. आपले स्वतः लक्ष्मी प्रदान बनवण्यासाठी, शुक्र मजबूत बनवण्यासाठी एखादा छोटासा अत्यंत उपयुक्त असा उपाय आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजबी आपण ठेवत असतो. त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटामध्ये करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळणे कठीण होईल. एवढा पैसा अचानक तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, जे व्यक्ती घरात पैसा कमवून आणते, जे लक्ष्मीला घरामध्ये आणते, त्या व्यक्तीच्या आहारामध्ये, खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल तुम्ही करू शकता. तर तुमचा शुक्र मजबूत होईल, भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल. प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते. आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णय आपल्याला फायदा करून देतो. आपल्या भाग्य याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नये. सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी ठेवावे आणि ते असायलाच हवे. जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल, तेवढा माता अन्नपूर्णेची कृपा बरसेल. माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल. आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारच्या मिठाई असतात. त्या मिठाई मगजबिया लावलेल्या असतात. मगजबी लाडूमध्ये सुद्धा घालतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तर मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो. म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा. तसेच या मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या वरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरामध्ये राहील. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल. आता आपण पाहूया की पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत, जेणेकरून आपल्याकडे पैसे येतच राहतील. पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या. जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही. उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल. मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, लक्ष्मीची कृपा बरसावी, घरात आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी.
त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात. काही जण हे नियम पाळत नाहीत आणि आपल्या धनामध्ये म्हणजे पैशामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचे पालन केले गेले पाहिजे. त्यातील पहिला उपाय, सकाळी जो आपण पहिला व्यवहार करायला जातो म्हणजेच व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे असा असू शकतो. 1 रुपयाचा कॉईन असेल किंवा 2 रुपयाचा कॉईन असेल किंवा 5-10 रुपयांचा कॉईन असेल. कोणत्याही प्रकारचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये सकाळच्या पहिल्या व्यवहाराला खर्च करू नका. ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च होतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते, म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो. ज्या व्यक्तीचा यावर विश्वास नसेल त्यांनी स्वतः अनुभव बघावा. दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन दिवसभर ठेवा. हा कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका. दिवसभर आपल्या खिशामध्ये राहील याची काळजी घ्या. मित्रांनो, आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जी एक वस्तू ठेवल्याने पैशांमध्ये वाढ होत जाते. तसेच काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डबी, अगदी छोटीशी चांदीची डबी नक्की खरेदी करा. या चांदीच्या डबीमध्ये सर्वांना प्रश्न पडेल की चांदीचीच का, पण चांदी सोडून चालणार नाही. चांदी हा शुक्र धातू प्रदान आहे. शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी आवश्यक आहे. म्हणून चांदीची छोटीशी डबी घ्या. त्याच्यामध्ये फक्त 5 मगजबिया ठेवा. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून या मगजबिया तुम्ही सहज मिळवू शकता. मित्रांनो, मगजबिया आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करतात. 5 किंवा 7 मगजबिया आपल्या चांदीच्या डबीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत. थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे. त्यानंतर धूप लावून ओवाळून ती डबी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ही डबी अगदी मनोभावे ठेवण्यापूर्वी एकदा लाल किंवा हिरव्या रंगाचा कपडा अंथरून त्यावर ठेवा. यामुळे सातत्याने पैसा वाढत जातो. तिजोरी कधीच रिकामी होत नाही. तुम्ही अनुभव घेऊ पहा. आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही. मित्रांनो, अशा वेळी तुम्ही 20 रुपयाची लाल कलरची जी नोट असते ती नोट घेऊ शकता. ती नोट घेतल्यानंतर नोटीमध्ये 5 ते 7 मगजबिया ठेवा. नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धाग्याने बांधून ठेवा. नंतर तुम्ही जिथे पैसा ठेवता त्या ठिकाणी ती 20 रुपयांची गुंडाळलेली नोट ठेवा. यामुळे सातत्याने पैसा खेचला जाईल. तुमची तिजोरी रिकामी कधीच राहणार नाही. तुमचं पाकिट कधीही रिकामं राहणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.